नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. स्वतः रविराज किल्लेदार या सगळ्यामध्ये जातीने लक्ष घालणार आहेत आणि या प्रियाची खूप मोठी भांडेफोड करणार आहेत. अर्जुनला निर्दोष सोडवणार आहेत आणि या प्रियाविरुद्ध असा काही निर्णय घेणार आहेत की ज्याची प्रेक्षकांनी सुद्धा कल्पना केली नसणार आहे. तेव्हा आता हे सगळं नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं बघूया. प्रिया आता त्या वकिलाला भेटायला आलेली असते. ती बोलते, तुम्ही महिपत शिकरेला माझं सत्य सांगून अजिबात बरोबर नाही केलं. मी तुम्हाला पैसे दिले होते ना. तेव्हा वकील बोलतो, मॅडम मग मी काय करायचं होतं? त्याने माझ्या गळ्यावर सुरा ठेवला होता, मग मी माझा जीव द्यायचा होता का? प्रिया चिडून बोलते, ठीक आहे, पण तुम्ही माझ्याकडून फी तर घेतली आहे ना, पण माझं कामच नाही केलेलं. आणि आता जर तुम्ही माझी फी परत करू शकत नाही ना, तर त्या बदल्यात तुम्हाला माझी दुसरी केस घ्यावी लागेल. तुम्हाला शांताची केस घ्यायची आहे. अर्जुन सुभेदाराच्या विरोधात तुम्हाला केस लढायची आहे. वकील घाबरतो आणि बोलतो, मॅडम पण ते तर तुमचे दीर आहेत ना, आणि तुम्ही तुमच्या घरच्यांच्याच विरुद्ध. तेव्हा प्रिया मध्येच तोंड उघडते आणि बोलते, बघा तुम्ही आमच्या घरगुती भानगडीत पडू नका. मी हे सगळं जे काही करते, कशासाठी करते, याच्याशी तुमचं काहीच घेणं देणं नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार विरुद्ध केस लढायची आहे. विषय संपला. इकडे आपण पाहतो तर काय, महिपत आणि नागराजला अर्जुनला जेलमध्ये टाकल्याची बातमी समजलेली असते. महिपत म्हणत असतो, मला तर विश्वासच बसत नाहीये की ही प्रिया इतकं काहीतरी करू शकते. इतके वर्ष जी गोष्ट आपल्याला जमली नाही ती हिने करून दाखवली. ही जर अर्जुन सुभेदारला जेलमध्ये पाठवू शकते ना, तर आपली तर वाटच लावू शकते. हिचा कॉन्फिडन्स जर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलला ना, तर आपल्याला कायमची जेलची हवा खाण्याची पाळी येईल. त्यावर नागराज बोलतो, ते तर आहेच, पण यावेळेस प्रियाने जे काही केलंय ना, ते आपल्या पथ्यावरच पडलंय. अर्जुन इकडे अडकला म्हणजे त्याची बायको सायली त्याला सोडवण्यात अडकून जाईल. तिचं आपल्यावरून लक्ष विचलित होईल आणि मग आपल्याला इथून बाहेर पडायला मार्ग शोधण्यास मदत होईल. त्यामुळे अर्जुन सुभेदार जेवढा काळ जेलमध्ये आहे ना, ते आपल्यासाठी चांगलंच आहे, असं म्हणतच दोघेही हसू लागतात. इकडे आपण पाहतो तर काय, सायली अर्जुनला भेटायला आलेली असते. सोबत अश्विन, चैतन्य आणि रविराज सुद्धा असतात. सायली आता रडतच म्हणत असते, अहो तुम्ही काळजी करू नका, आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही कधीच कोणाचा खून करू शकत नाही. आम्ही काहीतरी करू आणि लवकरात लवकर तुम्हाला इकडून बाहेर काढू. आम्ही तुम्हाला इकडे नाही राहू देणार. तेव्हा रविराज बोलतात, सायली तू धीर धर आणि अर्जुन मी शर्तीचे प्रयत्न करेन आणि तुला सोडवेन. हा रविराज किल्लेदारचा शब्द आहे, लक्षात ठेव. पण अर्जुनला मात्र पुरता संशय आलेला असतो. तो बोलतो, सिनियर पण का कुणास ठाऊक मला असं वाटतंय हा साधा केसचा प्रकार नाहीये. तो इन्स्पेक्टर माझ्यावरती आधीपासूनच खुन्नस ठेवून होता आणि म्हणूनच त्याने माझ्यावरती हा सूड उगवलाय. यात नक्कीच काहीतरी काळभैर आहे जे की तुला शोधून काढायचंय. तेव्हा रविराज बोलतात, काय इन्स्पेक्टर? अर्जुन तू आता निश्चिंत राहा, त्याने चुकीच्या माणसाच्या शेपटीवरती पाय दिलाय. आता हा रविराज किल्लेदार कोर्टात नाही तर थेट मैदानात उतरवणार. आता बघ मी काय करतो ते. तर प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी रविराज असा काही मास्टर स्ट्रोक मारतात की काही सांगायलाच नको. बघा ते काय करतात. ते थेट पोलीस कमिशनरच्या ऑफिसमधून एक सर्च वॉरंट काढतात आणि चैतन्याला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये धडकतात. त्यांच्या हातामध्ये काही फाईल्स असतात. ते बोलतात, इन्स्पेक्टर हे घ्या शांताचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट, जे की का सस्पेंडेड डॉक्टरने बनवलंय, आणि हे घ्या पोलीस कमिशनरचं पत्र. तू माझ्या जावयाला अर्जुन सुभेदारला एका खोट्या केसमध्ये अडकवलंस ना? इन्स्पेक्टर बोलतात, नाही नाही सर तसं काही नाही आहे. रविराज आता सरळ त्याची कॉलर्स पकडतात आणि बोलतात, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. आम्हाला कळून चुकलंय, शांताची बॉडी मॉर्च्युरीमध्ये नाही आहे. ती कुठे आहे आत्ताच्या आत्ता सांग, नाहीतर पुढच्या 5 मिनिटात तुझी वर्दी आणि तुझा जीव दोन्हीही मी घेईन. बोल कुठे ठेवलंय तिला. आणि मग तो इन्स्पेक्टर तोंड उघडतो आणि सगळं सत्य सांगतो की शांताला सरकारी पोलीस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अर्जुनमुळे तो सस्पेंड झाल्यामुळे फक्त त्याच्यावरती सूड उगवण्यासाठी त्याने हे सगळं केलं होतं याची कबुलीसुद्धा तो रविराजांना देतो. रविराज आता सायली आणि चैतन्याला तिच्याजवळ जायला सांगतात, म्हणजे शांताकडे जायला सांगतात आणि तिला थेट घरी घेऊन यायला सांगतात. दोघे आता हॉस्पिटलमध्ये जातात. पाहतात तर काय, शांता बेडवरती बेशुद्ध अवस्थेत असते, पण ती जिवंत असते. सायली आता रडतच बोलू लागते, शांता मावशी, ओ शांता मावशी, डोळे उघडा ना. आणि जेव्हा शांता डोळे उघडते तेव्हा सायलीच्या जीवात जीव आलेला असतो. तिला आता कळून चुकलेलं असतं की अर्जुन आता सुटणार. इकडे आपण पाहतो तर काय, घरातली सगळी मंडळी रडत असते. प्रिया तर इतकी नाटकी करत असते की काही सांगायलाच नको. त्यातल्या त्यात ती म्हणत असते, मला नाही वाटत आता अर्जुन सुटेल, कारण त्याच्यावरती खुनाचा आरोप. खुनाच्या आरोपामध्ये फक्त डेटवर डेट दिली जाते, पण कैद्याला सोडतच नाहीत. आई आता तुम्ही सवय करा अर्जुनशिवाय जगण्याची. आणि तेवढ्यातच दारावरती जोराची लाथ पडते. दरवाजा उघडतो. तो दारावरती अर्जुन, सायली, रविराज आणि त्यांच्या मागे ही शांता असते, जिच्या डोक्याला आणि पोटाला पट्टी बांधलेली असते. कल्पना आता जोरातच ओरडते, अर्जुन माझं बाळ परत आलं.
असं म्हणत असते त्याला घट्टाशी मिठी मारते. तेवढ्यातच प्रताप बोलतो, अर्जुन तुला बेल कशी मिळाली, तू सुटलास कसं काय? आणि ही शांता, ही तर मरण पावली होती ना, मग ही जिवंत कशी काय? पण हे दृश्य बघून प्रियाची अवस्था मात्र फारच वाईट झालेली असते. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास ठाणकन खाली पडतो. जणू काय तिला 440 वोल्टचा झटकाच लागलेला असतो. प्रिया तर घाबरतच मागे सरकते आणि जोरातच ओरडते, अर्जुन तू सुटलास कसा? आणि ही शांता, ही तर मेली होती ना? तेव्हा अर्जुन प्रियाकडे अत्यंत भेदक नजरेने पाहत संतापाने बोलतो, का प्रिया, भूत बघितल्यासारखं का वाटतंय तुला? का स्वतःचाच प्लॅन तोंडावरती आपटल्याचा धक्का बसलाय? तू तर मला फासावर लटकवण्याची पूर्ण तयारी केली होतीस ना? प्रिया तर कशी बशी स्वतःला सावरते, खोटा आव आणते आणि बोलते, बाबा बाबा प्लीज तुम्ही या माणसावरती, या अर्जुनवरती विश्वास ठेवू नका. मला तर वाटतंय सायली अर्जुनचं नवीन काहीतरी डाव असणार आहे. आणि मला तर वाटतंय ही शांता नाहीये, ही कोणीतरी डुप्लिकेट बाई आहे. कारण शांता तर मेली होती. आणि मनातल्या मनात बोलते, कारण त्या शांताला मी स्वतःच्या हाताने मारलेलं. तेव्हा रविराज संतापाने ओरडतात, गप्प बस तन्वी, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आता एक जरी शब्द खोटा बोललीस ना तर याद रख, आणि सायली अर्जुन विरुद्ध काहीच बोलायचं नाही. तुझा डाव फक्त फसला नाहीये, तर आज तो कायमचा गाडला गेलाय. शांतताई, जे काय घडलं होतं तुम्ही सगळ्यांना सांगा, सगळ्यांसमोर सांगा, इथे पोलीस सुद्धा आहेत. तेव्हा शांता आता प्रियाकडे बोट करते आणि बोलते, हीच ती चिटकीन साहेब, हीच माझ्या घरी आली होती आणि हिने मला धमकावलं, मला खूप मारलं आणि धमकावत मला बोलली, त्या अर्जुन सायलीला मदत करशील, माझ्या विरुद्ध साक्ष देशील, माझ्या विरुद्ध साक्ष देशील, असं म्हणतच यांनी मला खूप म्हणजे खूप मारलं. आणि पुढे मला म्हणाली की तुझं जिवंत राहणं माझ्यासाठी सेफ नाहीये, तुला तर मी मारणारच, असं म्हणतच तिने माझ्या पाठीत आणि पोटात चुरा खुपसला. आणि मला मेलेलं समजून त्यांनी मला अर्जुन साहेबांच्या गाडीच्या डिग्गीत टाकलं, फक्त त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी. पण माझं नशीब बलवत्तर, मला काहीच झालं नाही. ते म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण तारी, असंच काहीचं माझ्या बाबतीत झालं. मला काहीच झालं नाही, मी जिवंत होते. प्रिया, आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. आता तुला जेलमध्ये जावंच लागेल, तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल. घरामध्ये पूर्णपणे शांतता पसरते. प्रताप, कल्पना या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अस्मिताच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. कल्पना तर रडतच पुढे येते आणि बोलते, नीच मुलगी, माझ्या निर्दोष अर्जुनला तू फासावरती लटकवायला निघाली होतीस. अगं स्वतःच्या दिराबाबत तू हे सगळं करताना तुला लाज कशी काय वाटली नाही? अगं ज्यांच्या घरात राहिलीस त्यांच्याशीच गद्दारी केलीस. तुझ्यासारखी विषारी नागिन मी आजपर्यंत पाहिली नाही. अर्जुन आता शांतपणे बोलतो, इन्स्पेक्टर साहेब, आता वाट कसली बघताय? हिच्या हाताला बेड्या ठोका. चार्ज अटेम्प्ट टू मर्डर, खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि पोलिसांची दिशाभूल, हे सगळी कलमं हिच्यावरती लावा. घराबाहेर उभे असलेले 2 पोलीस आता आतमध्ये येतात. प्रियाच्या हातात हातकड्या घालतात. प्रिया आता पूर्णपणे खचते. तिला आता पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की आपला खेळ संपलाय, आता आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. पण जाता जाता प्रिया अजून एक प्रयत्न करते. ती बोलते, बाबा प्लीज मला वाचवा, मला माफ करा, मी तुमची तन्वी आहे ना, मला वाचवा, मला जेलमध्ये नका पाठवू, मला जेलमध्ये नाही जायचं, प्लीज बाबा. तेव्हा रविराज बोलतात, माझ्या तन्वी या नावाला तू कायमचा कलंक लावला आहेस. एका क्रिमिनल लॉयरची मुलगी होऊन सुद्धा तूच क्रिमिनल निघालीस. आजपासून तू माझी मुलगी नाही आहेस आणि मी तुझा बाप नाही आहे. इन्स्पेक्टर, हिला घेऊन जा आणि खात्री करा हिला जामीन मिळणार नाही. कारण कोर्टामध्ये हिच्या विरोधात सरकारी वकील म्हणून दुसरा तिसरा कोणी नाही, तर मी स्वतः उभा राहीन. इन्स्पेक्टर साहेब, हिला घेऊन जा, असं म्हणतच तो तन्वीला म्हणजे प्रियाला धक्के देऊन बाहेर काढतो आणि इन्स्पेक्टरला तिकडून घेऊन जायला सांगतो. तर असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे.